नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाची बातमी बघणार आहोत. बघा, आरोग्य विभाग भरती 2020-21 आणि पोलीस भरती कधी होणार आणि त्याच्या कधी डेट निघणार ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, पुराव्यासहित तुम्हाला दाखवणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आपल्या इतर मित्रांनासुद्धा सांगा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशा व्हिडिओ तुम्हाला शोधायची गरज पडणार नाही. त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन तुमच्या मेसेज बॉक्समध्ये येऊन जाईल. तर मित्रांनो, बघा, आपण आत्ता काही आठवड्यापासून बातम्या यायला लागलेल्या आहेत. आरोग्य विभाग भरती आणि पोलीस भरती ही होणार आहे, 100% होणार आहे. पण नेमकी कधी होणार हे कोणालाच माहीत नाही. कारण बऱ्याच वेळा सांगितलं गेलेलं आहे की जानेवारीच्या सुरुवातीला किंवा जानेवारी महिन्यामध्ये सगळ्या भरती प्रक्रिया पूर्ण होतील, की कमीत कमी सुरुवात तर होईल त्याला, असं म्हटलेलं आहे. पण बघूया आपण या न्यूजमध्ये काय सांगितलेलं आहे ते. तर मित्रांनो, हा प्रश्न बऱ्यापैकी बहुतेक सगळ्यांनाच पडलेला असेल. बघा, राज्यात पोलीस भरती कधी होणार हा तुम्हाला, आम्हाला आणि महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांना जे अपेक्षा आहे किंवा जे वाट पाहत आहेत पोलीस भरतीच्या, सर्वांचा हा प्रश्न आहे. राज्यात पोलीस भरती कधी होणार? कारण शेवटची पोलीस भरती 2017ला झाली होती. त्याच्यानंतर 2019ला फॉर्म भरून घेतले, परंतु भरती झालीच नाही. मग ती भरती कधी होणार, कशी होणार, या व्हिडिओमध्ये पूर्ण बघूया आपण. तर बघा, 3 वर्षात भरती नाही, नैराश्याने ग्रासलेल्या विद्यार्थ्यांचा उद्विग्न सवाल. बघूया काय आहे ते. बघा, ग्रामीण व शहरी भागातील लाखो तरुण पोलीस भरतीची आस लावून बसलेले आहेत. 3 वर्षापासून भरती झाली नसल्याने तरुणांचे मानसिक संतुलन ढासळू लागलेले आहे. अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे. पोलीस भरती कधी होणार असा उद्विग्न सवाल विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलताना उपस्थित केला. राज्यात पहिल्यांदा 12,528 पदाची मोठी भरती करणार. या भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा अडसर येऊ देणार नाही, आदी घोषणा सरकारने केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात या दिशेने कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कोरोनाची साथ व मराठा आरक्षण यामुळे परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थ्याचा विशेष वर्ग आहे. ग्रामीण भागातील, आदिवासी पट्ट्यातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलांना मोठ्या प्रमाणात त्यात समावेश असतो. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस भरतीचे ध्येय ठेवून अनेक युवक युवती तयारी सुरू करतात. मात्र राज्य शासनाच्या ढिलाईमुळे भरती प्रक्रिया रखडली आहे. यात हजारो तरुणांनी ऐनोंदीची वर्षे वाया घालवलेली आहेत. अशा विद्यार्थ्यांनी न्याय कोणाकडे मागावा? राजकारणामुळे अनेकांचे स्वप्न भंग पावले आहे. या प्रश्नामध्ये विद्यार्थी गुरफटलेले आहेत. पोलीस भरती 3 वर्ष रखडल्याने आर्थिक मानसिक प्रश्न निर्माण झालेले असल्याने खंत विद्यार्थी प्रस्तुत करत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे गृहमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं, त्या आश्वासनाचं काय झालं ते सांगितलेलं बघा. पोलीस भरती संवर्गातील रिक्त पदे 100% भरणार. पोलीस भरतीबाबतच्या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना संधी मिळेल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2020मध्ये दिले होते. सरकार उत्तरे देईल का या प्रश्नाची? बघा, परीक्षा कधी होणार आहे, त्यानंतर लेखी परीक्षा आधी होणार की मैदानी चाचणी आधी होणार? कारण हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. 2019ला जी परीक्षा किंवा जे फॉर्म भरून घेतले होते त्याची परीक्षा सुरुवातीला होणार, लेखी परीक्षा, आणि त्यानंतर ग्राउंड होणार असं सांगितलं होतं. मात्र आता काही उलटंच ऐकायला मिळत आहे. कारण दोन्ही 2020 आणि 19च्या परीक्षा एकत्र होण्याच्या टायमिंगला ग्राउंडच सुरुवातीला होईल असं म्हटलं जात आहे. त्यामुळे 2019ला ज्या लोकांनी फॉर्म भरलेत त्यावेळेसचा जो GR होता, त्या GRचं काय? कारण त्या GRमध्ये सरळ असं लिहिलं होतं की लेखी परीक्षा सुरुवातीला घेतली जाईल. मग तो GR खंडित केला जातो का काय, तो बघूया आपण, वेळच सांगेल ती. बघा, लेखी परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन? त्यानंतर सरकारी दिरंगाईमुळे वयोमर्यादेचा प्रश्न निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोण न्याय देणार? ऑनलाईन परीक्षेत भ्रष्टाचार झाला तर जबाबदारी कोणाची? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता गव्हर्नमेंटच आपल्याला देणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच विविध अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.